नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. PYQ सिरीज बघू शकता 10व्या आठवड्यात आलेली आहे आणि प्रत्येक आठवड्यात जर 250-200 प्रश्नाचा जरी ॲव्हरेज घेतला तर 2000 प्रश्न ऑलरेडी आपले कव्हर झालेले आहेत या PYQ मधनं. जे आत्ताचे जे लास्टचे 2 आठवडे आहेत त्याच्यात जसं मी काल सांगितलं की मेन्सचं जे PYQ आहे 2024चं ते आपल्याला कव्हर करायचं आहे. मागच्या आठवड्यातच राज्यसेवेचं आपण मेन्सचं PYQ घेतले. त्यानंतर या आठवड्यात बघू शकता ते राहिलेले राज्यसेवेचे PYQ प्लस 2024 गट ब चे PYQ जे आहे मेन्सचे ते पण आपण कव्हर करणार आहोत. आणि पुढच्या आठवड्यात गट क 2024चा मेन्स तसेच अजून वेगळी जी MPSCची दुसऱ्या परीक्षेचा मेन्स झाले त्याच्यातले काय काय स्लॉट आहेत ते आपल्याला कव्हर करायचं आहे. मग चला भूगोल जे आहे ते भूगोल आपण आज सुरू करणार आहोत. त्याच्या अगोदर बघू शकता की क्रिसमस आणि न्यू इयर सेल आहे की जे ऑनलाईन जेवढे आहेत कोर्सेस आपल्या त्याच्यावर 10% आपल्याला एक्स्ट्रा सूट आहे. जे लोक बघत असतील आणि जे इंटरेस्टेड असणार तुम्ही एकाग्र अकॅडमीच्या बघू शकता कोर्सेसमध्ये तुम्ही डिरेक्टली जाऊन ॲप डाउनलोड करायचं प्ले स्टोअरवरनं आणि तिथून मग तुम्ही डिरेक्टली आपण एक्सप्लोर करू शकता वेगवेगळे कोर्सेस. सगळे प्रकारचे कोर्सेस अवेलेबल आहे. गट ब साठी असेल, गट क साठी असेल, तसेच राज्यसेवासाठी असेल, राज्यसेवा इंग्लिशमध्ये असेल, राज्यसेवा मराठीमध्ये असेल, गट ब मराठीमध्ये असेल, इंग्लिशमध्ये असेल, तसेच UPSC असेल ते पण आपल्याकडे अवेलेबल आहे. चला तर आपण डिरेक्टली भूगोलचा बघू शकता की एक एक करून आपण प्रश्न बघायचे. आता लक्षात ठेवा की या भूगोलमध्ये एक थोडा हे आहे की जे राज्यसेवा मेन्सचा आपण मागच्या टायमाला भरपूर सारे प्रश्न केले त्यात मग ॲग्रिकल्चरचे पण प्रश्न थोडेफार राहिलेले होते. मग 2024चा गट ब चा मेन्सचा पेपर तसेच ॲग्रिकल्चरचे काय काय प्रश्न जे पूर्व परीक्षेला येतात गट ब च्या तेवढंच आपण आज करणार आहोत. चला मधले जे प्रॉपर डीप ॲग्रिकल्चरचे प्रश्न आहेत ते आपण मी इग्नोर केलेले आहेत त्या आणण्यामध्ये. कारण मग तुम्हाला वाटेल की हा कुठेतरी आउट ऑफ द कंटेक्स्ट जातोय कारण गट ब च्या सिलेबसमध्ये नाही आणि तसं होऊ नये म्हणून आपण बघू शकता की एक एक आपल्याला कव्हर करायचं आहे. चला पहिला प्रश्न, कोकण किनारा हा खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडतो? येस, रिया, फिजॉर्ड, डॅल्मेशियन, वरीलपैकी नाही. तर लक्षात ठेवा कोकण किनारा आहे हा रिया प्रकारामध्ये मोडतो. येस. नेक्स्ट, सुरजागड लोह खनिज क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? सोपा प्रश्न. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, सिंधुदुर्ग. चिरोली, सुरजागड, भामरागड हे सगळं बघू शकता चिरोलीमध्ये आहे म्हणजे गडचिरोलीमध्ये आहे. येस. नेक्स्ट, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, व्हेरी इम्पॉर्टंट. हा येण्याचे चान्सेस आहेत. भूकंप दिले आणि वर्ष विचारले, कोयना, किल्लारी, भुज, उत्तरकाशी आणि इथे सगळे इयर दिले. लक्षात ठेवा कोयनाला 1967ला भूकंप झालेला म्हणजे एचा आन्सर असणार 2. एचा आन्सर 2 इकडे हा गेला. त्याच्यानंतर बघू शकता किल्लारीचा जे भूकंप झालेला 93ला झालेला. किल्लारी, येस लातूर आपण जे बोलतो किल्लारी. बीचा 3 एकच ह्याच्यात आहे. त्याच्यानंतर भुजला जे झालेला भुज 2001चा सर्वात मोठा भूकंप होता आणि उत्तर काशी आपल्याला माहित असेल उत्तराखंडमध्ये. इट इज 1991 म्हणजे दिस इज द मेन आन्सर. आणि लक्षात ठेवा डिझास्टरवर प्रश्न विचारले जातात. मध्यंतरी आलेला की 26 जुलै 2005ला कुठल्या शहरात पूर आलेला? इट इज मुंबई. मग असे जे प्रश्न असतात ते आपल्याला लक्षात पाहिजे. कोयनाला 1967, किल्लारीला 1993, भुजला 2001 आणि उत्तर काशीला 1991. येस. नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय जैवविविधता संवर्धन दिवस केव्हा साजरा केला जातो? 5 एप्रिल, 10 जून, 11 जुलै, 22 मे. तर लक्षात ठेवा बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन डे 22 मे. त्रिवार्तावर प्रश्न आलेला पण कॅन्सल करण्यात आलेला आहे कारण भरपूर सारा इश्यू झाला या प्रश्नांमध्ये. म्हणून लक्षात ठेवा त्रिवार्ताचं जे आपल्याला हे आहे मनसूनचं जो प्रॉपरली हे ते आपल्याला वाचायचं आहे. पाणी संबंधित आव्हानांवर प्रयत्नांना गती देण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या महासभेने 2018 ते 28 हे दशक खालीलपैकी कशासाठी घोषित केले आहे? पिण्याच्या पाण्यासाठी आणि स्वच्छतेसाठी पृथ्वीवरील आंतरराष्ट्रीय जल दशक, पाणी आणि पर्यावरणासाठी पृथ्वीवरील आंतरराष्ट्रीय जल दशक, पिण्याच्या पाणी पुरवठ्यासाठी आंतरराष्ट्रीय जल दशक, शाश्वत विकासाकरिता पाण्यावर कृतीसाठी आंतरराष्ट्रीय जल दशक. लक्षात ठेवा ते 2018 पासून म्हणजे कुठेतरी SDG गोल्स झालेले आणि तिथून कुठेतरी पाणी बचाव, लाईफ बिलो वॉटर, लाईफ अंडर वॉटर आणि लाईफ म्हणजे ऑन द अर्थ असे जे काय काय त्यांचे ते थीम्स होते त्या अंतर्गत बघू शकता सस्टेनेबल जे आहे डेव्हलपमेंट ते भरपूर महत्त्वाचं होतं. म्हणजे शाश्वत विकासाकरिता पाण्यातील कृतीसाठी आंतरराष्ट्रीय जल दशक हे आपण साजरं करतोय 18 ते 28 मध्ये. पर्यावरणातील व्यवस्थापन प्रणाली EMS म्हणजे एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट सिस्टम प्रक्रियेतील पहिला टप्पा कोणता? पर्यावरणीय जबाबदारी नेमून द्या, पर्यावरण धोरण स्थापित करा, पर्यावरणीय उद्दिष्टे आणि लक्ष्य निर्धारित करा, अंमलबजावणीचे पुनर्वलोकन करा. पुनर्वलोकन तर हे रिव्ह्यू नंतर लिहितं एंडला.
मग लक्षात ठेवा की ह्याचं योग्य उत्तर काय असणार, पर्यावरण धोरण स्थापित करा. पहिले स्थापित करणार ना फर्स्ट स्टेजमध्ये, त्याच्यानंतर बघू शकता की त्याचं उद्दिष्ट आणि लक्ष निर्धारित करणार, मग लक्ष नेमून देणं, जबाबदारी नेमून देणं आणि मग अंमलबजावणीचं रिव्ह्यू करणार. येस. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेलगत खालीलपैकी कोणता पर्वतरांग आहे? सोपा प्रश्न. सातपुडा, शंभू महादेव, बालाघाट या विंध्या. लक्षात ठेवा की महाराष्ट्र जे आहे इट इज सातपुडा. महाराष्ट्राचा जर मॅप काढला तर लक्षात ठेवा इट इज सातपुडा. मग सातमाला, अजिंठा, हरिश्चंद्र आणि महादेव, शंभू महादेव असा लागतो. सातपुडा महाराष्ट्राच्या उत्तर भागात आहे. दाट अथवा केंद्रित वसाहतीचा खालीलप्रमाणे वैशिष्ट्य आहेत. मैदानी भागात तसेच सुपीक मुद्रेच्या भागात भारतात दाट वस्ती आढळतात. यस. वसाहती दाट असल्यामुळे अस्वच्छता, सामाजिक तंटे, आरोग्याचे प्रश्न इत्यादी नकारात्मक बाबी तेथे निर्माण होऊ शकतात. यस, होऊ शकतात लिहिले ना, म्हणजे पॉसिबिलिटी दिली आहे. मग यस, या वसाहतीमध्ये घरांची रचना ही वर्तुळाकार स्वरूपाची असते. ना जर जे दाट हे असेल तर मग एकदम असं बघू शकता की वर्तुळाकार नाही, एकदम एकदम लाईनीत बिनीत असतं, म्हणून सर्कल स्वरूपात नाही, म्हणजे हाऊसेस फाउंड सर्क्युलर तर नाही आहे. डोंगराळ भागात, दाट जंगलात आणि वाळवंटी प्रदेशात तिथे अशा प्रकारची वस्ती आढळते. यस, परफेक्ट आहे. म्हणजे क जर नसला तर क नसला, हां, अ ब ड इज द राईट आन्सर. महाराष्ट्रातील पठारावरील अनेक डोंगर रांगा पसरल्या आहेत, त्याच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावायचा आहे. लक्षात ठेवा, मगाशीच सांगितलं की काय आहे, पहिले सातपुडा आहे, त्याच्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट, सातमाला, अजिंठा आहे, मग हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव सांगलीच्या इकडे लागतो. म्हणजे अ ड ब क, ऑप्शन क्रमांक 2. सोपा प्रश्न आहे हा. बऱ्याच वेळा ऑफलाईन लेक्चरमध्ये पण मी त्याचं शॉर्टकट भरपूर लोकांना शिकवलेलं आहे. ते जे लेक्चर बघत असतील त्यांना माहीत असेल की त्या एका मॅपच्या ह्याच्यावर मी तिथं गॅरंटी सांगलेले 70-80 प्रश्न PYQचे सुटतात. असंच बघू शकता की ह्याच पॅटर्नमध्ये 2 प्रश्न आलेत एकाच पेपरमध्ये. चला नेक्स्ट. डॅश जमिनीचे विनिमयायोग्य सोडियमचे प्रमाण हे 15% पेक्षा कमी असते. म्हणजे द एक्सचेंजेबल सोडियम पर्सेंटेज ऑफ डॅश सॉइल्स इज लेस दॅन 15%. खारवट, विम्लधर्मीय, खालावलेली विल्मधर्मीय या खारवट विल्मधर्मीय, तर इट इज सलाईन सॉल्ट होतो खारवट. सलाईन सॉल्टमध्ये जे आहे की जे एक्सचेंजेबल सोडियम पर्सेंटेज आहे ते बघू शकता 15% पेक्षा कमी आहे. यस, सलाईन सॉल्टमध्ये जे आहे. यस. खालीलपैकी कोणते पीक बोरॉनला सहनशील आहे? लिंबू, ताड, बटाटा, गहू. इंग्लिशमध्ये वाचा. टॉलरंट क्रॉप टू बोरॉन, लेमन, पाम, पोटॅटो, व्हीट. तर लक्षात ठेवा इट इज पाम. पामलाच आपण बोलतो ताड. येस. नेक्स्ट, सॉईल इरोजनवर प्रश्न आहे. आणि सॉईल इरोजनवर प्रश्न पण भरपूर महत्त्वाचे आहेत, कारण मी सांगितलं की ॲग्रिकल्चरचा हा भाग आहे जे राज्यसेवा मेन्समध्ये आलेला होता. मग थोडंफार करूनच घेऊया ना, 2024चाच पेपर आहे आणि आपल्याला 2025मध्ये हा झालेली परीक्षा आहे, म्हणून हे कुठंतरी इम्पॉर्टंट आहेत आपल्या कंबाईनच्या परीक्षेसाठी. जमीन जेव्हा उघडी अथवा वनस्पती विना असते तेव्हा जमिनीची धूप स्थिर राहते, कमी होते, वाढते या बरोबर राहते? इट इज ऑलवेज इन्क्रीजिंग, वाढत जाते. यस. डॅश हे मुळांच्या सुरुवातीचे वाढ उत्तेजित करते, पर्यायाने लगेच रोपे स्थापित होण्यास मदत होते. नत्र, जस्त, तांबे, स्पृद. यस, स्पृद म्हणजे फॉस्फरस. म्हणजे डॅश स्टिम्युलेट अर्ली रूट डेव्हलपमेंट अँड देअर बाय हेल्प्स टू एस्टॅब्लिश सीडलिंग क्विकली. इट इज फॉस्फरस. लक्षात ठेवा, फॉस्फरस. येस. नेक्स्ट, प्रकाश संश्लेषण क्रियेत डॅश किरणांमुळे वनस्पतीद्वारे सौर ऊर्जा ग्रहण करण्यावर विपरीत परिणाम होतो. श्र किरण, अवरक्त, पसरलेले विकिरण, अतिनील. म्हणजे डॅश रेडिएशन अफेक्ट्स द एबिलिटी ऑफ द प्लांट्स टू कॅप्चर सोलर रेडिएशन ड्युरिंग द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. UV रेडिएशन. आणि UV रेडिएशन नुसतं प्लांटसाठीच नाही तर बॉडीसाठी पण घातक आहे. स्किन कॅन्सर होण्याचे जास्त चान्सेस असतात UV रेडिएशन. UV रेडिएशन अफेक्ट्स द ability of plants to capture solar energy during the process of photosynthesis. Yes. खालीलपैकी कोणते लेंटिक परिसंस्था इकोसिस्टम नाही? इज नॉट अ लेंटिक इकोसिस्टम. खंदक, तलाव, प्रवाह, दलदल. इंग्लिशमध्ये बघूया. लेंटिक इकोसिस्टम, डिच, पॉन्ड, स्ट्रीम, स्वॅन. तर लक्षात ठेवा, प्रवाह जे आहे त्याला स्ट्रीम बोलतो, हा लेंटिक इकोसिस्टमचा भाग नाही आहे. नेक्स्ट, मातीचा वरचा थर जो जमीन किंवा उथळ पाण्याचा तळ व्यापतो तो डॅश होय? भूमंडल, जलमंडल, जयमंडल, पेडिस्पियर. काय? द अप्पर लेयर ऑफ सॉइल विच कव्हर्स द लँड ऑर द बॉटम ऑफ शॅलो वॉटर
और द बॉटम ऑफ शॅलो वॉटर इज जिओस्पियर तर नाहीये, हायड्रोस्पियर तर नाही, पूर्ण ते पाणी झालं, बायोस्पियरमध्ये सर्वच येतं, पेडोस्पियर, तो इट इज पेडोस्पियर. लक्षात ठेवा, इट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट क्वेश्चन. येऊ शकतो हा प्रश्न पेडोस्पियरवर. ही अपर लेयर ऑफ सॉइल विच कव्हर द लँड और द बॉटम ऑफ शॅलो वॉटर इज पेडोस्पियर. येस. 1 हेक्टर सेंटीमीटर पाणी म्हणजे किती लिटर? व्हेरी इम्पॉर्टंट. 1 हेक्टर सेंटीमीटर पाणी म्हणजे 1000 लिटर, 10,000 लिटर, 1,00,000 लिटर, 10,00,000 लिटर. तर लक्षात ठेवा, इट इज 1,00,000 लिटर. 1,00,000. 1 हेक्टर सेंटीमीटर ऑफ वॉटर मीन्स 1,00,000 लिटर. येस. नेक्स्ट. खालीलपैकी कोणती मृदा अग्निजन्य खडकापासून तयार होते? आता महाराष्ट्राचा आपण बघू शकता की जे पठार आहे अग्निजन्य खडकापासूनच बनलेलं आहे, आणि अग्निजन्य खडकामध्ये आपल्याला त्यालाच आपण बोलतो बेसॉल्ट बनतं. बेसॉल्ट सॉल्टलाच आपण रेगुरची मुद्रा पण बोलतो, काळी मृदा पण बोलतो, जी कापसाची आणि ऊस लावण्यासाठी हे आहे. मोस्टली कापूससाठी आपण ते वापरलं जातं. आणि कापूसमध्ये काय असतात, भेगा चांगले पडतात, मॉइश्चर रिटेन्शन कॅपॅसिटी असते, पाणी शोषून घेण्याची कॅपॅसिटी जास्त असते. आता ऑप्शन वाचूया. खरभरीत पोताची मृदा, बारीक पोताची भेगा पडणारी मृदा, हलक्या पोताची मृदा, मध्यम पोताची भेगा न पडणारी मृदा. तर लक्षात ठेवा, भेगा पडतात ह्याला, आणि म्हणून हा भरपूर आहे, पाणी शोषून घेतो, मॉइश्चर रिटेन्शन कॅपॅसिटी चांगली आहे, बारीक पोताची भेगा पडणारी मृदा. येस. बघू शकता PYQs आहे, पण कुठल्या फॉर्मॅटमध्ये यांनी दिलेलं आहे आपल्याला लक्षात येईल मग. चला नेक्स्ट. डॅश हा हवेचा प्राथमिक प्रदूषक आहे. नायट्रोजन डायऑक्साईड, नायट्रेट क्षार, धूर, सल्फर ट्रायऑक्साईड. म्हणजे डॅश इज द प्रायमरी पोल्युटंट ऑफ एअर. हा येण्याचा चान्सेस आहे. परत बघू शकता इथं तेच प्रश्न आले की ते थोडंफार हटके विचारतील, आणि आपल्याला माहितीच असेल भूगोलमध्ये 10च प्रश्न येतात, पण हा सायन्समध्ये पण विचारला जाऊ शकतो प्रश्न, म्हणून घेऊन आलेलो आहे की डॅश इज द प्रायमरी पोल्युटंट ऑफ एअर. इट इज स्मोक. प्रायमरी पोल्युटंट विचारला तर इट शुड ऑलवेज बी स्मोक. येस. नेक्स्ट. खालीलपैकी कोणता कृषी हवामान विभाग भारतात नाही विचारलंय? पश्चिम हिमालय आहे, पश्चिम पठार आणि टेकड्या पण आहे, सुंदरबन्स नाही, सुंदरबन्सच आन्सर असणार मग. सुंदरबन्स ॲग्रोक्लायमॅटिक झोनमध्ये येत नाही, मध्य पठार आणि टेकड्या आहेत, सेंट्रल प्लॅट्यू, वेस्टर्न हिमालयज आहे, सुंदरबन्स नाही. सोपा प्रश्न होता. जर तो थोडाफार भूगोलचा थोडाफार अभ्यास आहे तर आपल्याला होऊन जातो. आणि बाकीचे जे लोक आहेत ज्यांचं भारताच्या भूगोलावर प्रश्नाचं हे नाही झालंय, टेन्शन घ्यायचं नाहीये. प्रिलिम्समध्ये 10च प्रश्न येतात आणि 10 ॲक्च्युली सोपेच येतात. भूगोलवर भूगोलवर ॲक्च्युली 10 की 15 नाही, 10च येतात. नवीन पॅटर्ननुसार 10च प्रश्न येतात आणि 10च्या 10 आपले सोपे असतात. येस. नंतर, जागच्या जागी जैवविविधतेचा संवर्धन खालीलपैकी कोणाचा समावेश नाही? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड इन द इन सिटू बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन? वनस्पती उद्याने, राष्ट्रीय उद्याने, वन्यजीव अभयारण्य या जैवमंडल संरक्षण क्षेत्रे. आता लक्षात ठेवा की गार्डन्स बिडन अभयारण्य बोलतोय, पार्क्स आहे, सँक्च्युरीज आहे, गार्डन्स नाही आहे, बॉटॅनिकल गार्डन येत नाही त्यात, वनस्पती उद्याने. नॉट इन सिटू बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन, कारण गार्डन्स नाही ना. गार्डन्स तर असेच बनतात आणि 2-3 आपलं प्लांट्स लावलेले असतात, फक्त 2-3 नाही, म्हणजे बऱ्याच प्रमाणात असतात, पण इट इज नॉट अ कन्झर्वेशन त्याचा इंटरनली. नेक्स्ट. डॅश हे पीक अति उच्च क्षारतेस सहनशील आहे. टमॅटो, कांदा, गाजर, शक्रकंद, शुगर बीट. आता एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन बघू शकता, शक्रकंद मध्ये दिले. तुक्का जरी मारायचा असला तर हाच मारा मग, आणि हाच राईट आन्सर आहे. क्रॉप इज हाय टॉलरंट टू सॅलिनिटी, शुगर बीट. येस, शक्रकंद. नेक्स्ट. कालपर्तव्य आणि अवकाशनीय जमीन आणि पिके परिवर्तनशीलतेवर आधारित निविष्ठांचा कार्यश्रम वापर करून योग्य नफ्यासह पर्यावरण संवर्धन करणे हा डॅशचा उद्देश आहे. शाश्वत शेती, सेंद्रिय शेती, अचूक शेती, संरक्षणात्मक शेती. म्हणजे डॅश एम्स ॲट ऑप्टिमायझिंग प्रॉफिटेबिलिटी अँड प्रोटेक्टिंग एन्व्हायरमेंट थ्रू एफिशियंट यूज ऑफ इनपुट्स बेस्ड ऑन टाइम सर्कमस्टेन्सेस अँड स्पेशल व्हेरिएबिलिटी ऑफ सॉइल अँड क्रॉप्स. तर ह्यालाच आपल्याला बोलतो अचूक शेती, प्रिसिजन फार्मिंग. येस. हा बघू शकता ॲग्रिकल्चरचा कोर पार्ट आहे, टेन्शन घ्यायचं नाहीये. हे फक्त थोडं टेक्निकॅलिटीज, आणि जर चुकून आला 1-2 ॲग्रिकल्चरवर प्रश्न त्याच्यासाठी मी घेऊन आलेलो. आणि रिसेंटली 28 मला वाटतं मेला झालेली परीक्षा आहे, मग म्हणून मी हे घेऊन आलोय. कारण ही परीक्षा जी आपली होणार होती गट बची, ती 9 नोव्हेंबरला शेड्यूल होती आणि गट कची 30 नोव्हेंबरला, आणि ऑलमोस्ट बघू शकता 2 महिना ही पुढे गेलेली परीक्षा आहे. म्हणून लेट्स सी. कोणत्याही पदार्थ जमिनीमध्ये घातल्यानंतर जमिनीच्या मातीच्या कार्यावर विपरीत परिणाम होतो, त्यास डॅश असे म्हणतात. जमिनीचा दर्जा खालवणे, जमीन दूषित होणे, जमीन आम्लीकरण या मातीचे खनिजीकरण. तर काय बोलतात,
एनी ॲडिशन ऑफ सबस्टेन्स टू सॉईल दॅट मे कॉज ॲडवर्स इफेक्ट ऑन हिज फंक्शनिंग. त्यालाच बोलतो सॉईल कंटामिनेशन, म्हणजे जमीन दूषित होणे. यस, ह्याच्यापेक्षा इंग्लिशमध्ये वाचलेलं बरं, सॉईल कंटामिनेशन. नेक्स्ट, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, व्हेरी इम्पॉर्टंट. हा मी सांगतो की देर आर हाय चान्सेस हा प्रश्न येईल, कारण असेच प्रश्न येण्याचा कुठंतरी आपल्याला एक काय त्याला बोलतात आयोगाचा हे राहिलेला आहे, आणि असे प्रश्न डिरेक्टली अंडरलाईन करून दिलेत. राज्यसेवेत पण एक असा मॅच द कॉलमचा प्रश्न दिसलेला, आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेला 9 नोव्हेंबरला, आणि ही राज्यसेवा मेन्सची परीक्षा 28 मेला जो पेपर झाला. मग हा 100% येऊ शकतो. रायझोबियम मेलिलटोली, रायझोबियम ट्रायफोली, रायझोबियम जापोनिकम, रायझोबियम फेझोली, सोयाबीन, बीन्स, लाल क्लोवर, अल्फाल्फा. तर लक्षात ठेवायचं, माझं जे शॉर्टकट आहे तोच मी इथं सांगतो की सोयाबीन जपानला आहे, जपानचं सोयाबीन आहे, लक्षात ठेवा. म्हणजे जापोनिकम इट इज सोयाबीन, म्हणजे 3चा ए या दोन्ही ऑप्शनमध्ये. जपानचा सोयाबीन फक्त लक्षात ठेवा, जपानचा सोयाबीन. यस, त्याच्यानंतर मेलिल जे आहे अल्फा बोलतात ते, मेलिल टोलीला अल्फा बोलतात, म्हणजे फर्स्टचा डी येणार, म्हणजे ऑप्शन क्रमांक डी 3 ह्याचा आन्सर आहे. पण बाकीचे पण लक्षात ठेवायचे, ते कसे लक्षात ठेवायचं आपण एक एक करून शॉर्टकट हे बघू. जे मेलिल टोली आहे, मेलिल टोली लक्षात ठेवा, टोळी जी आहे अल्फाची टोळी आहे, टोळी अल्फाची आहे मेलिल टोली. ट्रायफोली जे आहे, ट्रायमध्ये 3 दिसतात, म्हणजे लाल आहे, लाल कलरचा आहे. ट्रायफोली जे आहे 3 कलर, लाल रेड क्लोवर आपण बोलतो ट्रायफोली. फक्त याच्यात एवढंच आहे की जपानचा सोयाबीन जरी लक्षात ठेवा तर बरेच हे आहे, फायदा होऊन जाईल. फेझोलीमध्ये बीन्स, मिस्टर बीन हे फेझोलीचे आहेत, लक्षात ठेवा, मिस्टर बीन फेझोलीचे आहेत. असंच बघू शकता की आडवं तिडवं शॉर्टकट आपल्याला शिकावं लागणार. जसं मिस्टर बीन्स जे आहेत, म्हणजे बीन्सलाच आपण डिरेक्टली बघू शकता, बीन्सला बीन्सच दिलं यांनी, बीन्स फॅसोलीचे आहेत, आणि जपानचा सोयाबीन आहे, लक्षात ठेवा. रायझोबियम जे जॅपॉनिसियम आहे, जेपोनिसियम निकम दिले तिथे, जेपोनिसियम त्याला बोलतात इंग्लिशमध्ये, ते सोयाबीनला आपण बोलतो, म्हणजे जपानचा सोयाबीन आहे. आणि फेझोली जो आहे म्हणजे मिस्टर बीन फॅसोलीचे आहेत, एवढं लक्षात ठेवायचं. आणि मेलिटोली जे आहेत ते अल्फा आहे. आणि मग त्याच्यानंतर आपला एकच राहिला की जे ट्रायफोली रेड क्लोवर. अशा प्रकारे बघू शकता की हे जे भूगोलचं विश्लेषण आहे आपलं संपलेलं आहे. मी 100% सांगतो, आजपर्यंत जेवढं भूगोलचे विश्लेषण झाले या प्लेलिस्टमध्ये तुम्ही 9 लेक्चर भेटतील, कारण हा 9 नाही, म्हणजे हा आजचा पकडून 10वा लेक्चर. जे 10 लेक्चर्स आहेत भूगोलचे, मी सांगतो त्या 10 पैकी आपल्या या 10 लेक्चरमधून मी सांगतो 10 पैकी 7 ते 8 प्रश्न आपल्याला दिसतील, 100% गॅरंटी सांगतो. म्हणून आजच्या लेक्चरला आपण बघू शकता की इथेच थांबूया, आणि उद्याच्या लेक्चरला मग परत बघू शकता की पॉलिटी आपण घेऊन यायचं आहे, पॉलिटी आपण करणार आहोत ह्याच्यातलंच. आणि मग त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स, आणि मग पुढे जाऊन मग आपण सायन्स आपण कव्हर करू. मग आज आपण इथंच थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र.